नमस्कार श्रोतेहो, मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगणार आहे। आज दैनिक फलादेशाच्या आधी बघूया पंचांग। आज मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी असून वार गुरुवार आहे। आज धनिष्ठा नक्षत्र आहे। धनिष्ठा नक्षत्रामुळे आज आपल्या इथे श्रीवत्स योग होत आहे। याचे फलसुख आहे। याचाच अर्थ आजचा दिवस आपल्या सर्वांना चांगला आहे, अतिशय उत्तम दिवस आहे। पण आज चंद्र दुपारी 2 वाजेनंतर मकर राशीतून कुंभ राशीत जात आहे। हा ट्रान्झिट पिरियड आहे। त्याच्यामुळे हा राहूच्या जवळ जात असल्या कारणाने काही जणांना थोडीशी मानसिक त्रासाची किंवा फलादेशामध्ये कमतरता हे जाणवेल। आज राहू काल दुपारी 1:30 ते 3 या कालावधीमध्ये आहे। दिवस चांगलाच आहे, पण काही जणांना राशी परत्वे नक्षत्र परत्वे फलादेशामध्ये कमी जास्त फले मिळू शकतात। तर चला तर बघूया आजचे राशीफल। आज मकर राशीतून कुंभ राशीत चंद्र जात असल्याने दोन्हीच्या संदर्भामध्ये आपण हे फल बघणार आहोत। पण सुरुवात मात्र मकर राशीपासून करणार आहोत। मकर राशी, आजचा दिवस चांगला, पण संध्याकाळनंतर मात्र मनाचा त्रागा वाढेल, बेचैन व्हाल। यासाठी संध्याकाळनंतर जगदंबेचा किंवा महादेवाचा जप करा, फायदा होईल। संध्याकाळनंतर आर्थिक आवक कमी होण्याची शक्यता। आध्यात्मिक सेवेला संध्याकाळनंतर वेळ द्या, फायदा होईल। सद्यस्थिती सौख्य गृहसौख्य उत्तम लाभेल। आज भाग्य आपल्याला साथ देईल। व्यवसायात मात्र अवैध मार्गाचा वापर करू नका, त्रास होईल। आज राहू काल दुपारी 1:30 ते 3 आहे। हा कालावधी लक्षात ठेवून व्यवहार करा। कुंभ राशी, आज संध्याकाळनंतर आपल्या मनाला मात्र उभारी आहे। खर्च कमी होईल, आवक वाढेल। संध्याकाळनंतर मुलासंबंधात शुभवार्ता ऐकू येतील। आज आपण भगवती देवीचा मंत्र कागदावर लिहून तो कामाच्या ठिकाणी ठेवावा आणि कायद्याच्या नियमातच पालन करावे, त्या संदर्भातच काम करावे। अवैध मार्गाचा वापर करू नका, शॉर्टकट मार्ग वापरू नका। दिवस व्यवस्थित जाईल। मीन राशी, आज दिवसा 2 पर्यंत आपल्याला जेवढी कमाई करायची आहे तेवढी कमाई करून घ्या। तदनंतर मात्र आवक कमी होणार आहे। संध्याकाळनंतर खर्चाला फाट्या फुटणार आहे। आज वाहन व्यवस्थित चालवा, सांभाळून चालवा। राहू काल विशेष लक्षात घ्या, राहू काल दुपारी 1:30 ते 3 या कालावधीमध्ये आहे। गाडीचे कागदपत्रे किंवा तत्सम काही गोष्टी, उदाहरणार्थ शिरस्त्राण वगैरे, हे गाडीबरोबरच ठेवा। आपला मोबाईल मात्र आज व्यवस्थित रिचार्ज करा। रिचार्ज नसल्यामुळे आपली मनाची तगमगता वाढणार आहे, चिडचिड वाढणार आहे। थोडं काळजी घ्या। आज आपण जर घरात थांबले तर अधिक उत्तम होईल। घरात थांबून आपण मंत्र जप करा, फायदेशीर राहील। मेष राशी, आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत चांगला। आर्थिक आवक उत्तम राहील। लोकसंपर्कातून आपल्याला फायदा होईल। गृहसौख्य उत्तम। विवाह इच्छुकांची विवाह बोलणी यशस्वी होऊ शकतात। सर्व गोष्टी होणार असल्या तरी राहू काल मात्र जरूर सांभाळा। आज आपल्या जवळच्या मंदिरात जाऊन जप करा, फायदा होईल। जर तसे शक्य झाले नाही तर घरातील देवाचे दर्शन घेऊन मनात जप करा तरी चालेल। वृषभ राशी, आजचा दिवस आपणासाठी उत्तम। व्यवसायाच्या बाबतीत काही क्लुप्त्या ह्या शिकण्याचा किंवा त्याप्रमाणे काम करण्याचा दिवस आहे। ह्या क्लुप्त्या ही आज शिकून घ्या, त्याचा आज मात्र वापर करू नका। आज फक्त शिकून घ्यायचं आहे। आज भगवान शनी महाराजांचा मंत्र मनात म्हणा, मंदिरात जाऊन पदस्पर्श करून घ्या, फायदेशीर राहील। मिथुन राशी, आज संध्याकाळनंतर एकदम ताजेतवाने वाटेल, नवीन उत्साह येईल। आर्थिक आवक उत्तम राहील। आज मुलांचा अभ्यास घ्या किंवा त्या संबंधामध्ये चौकशी तरी करा। जोडीदार भागीदाराकडून आर्थिक आवक होईल।
आज नोकरदारांना दिवस कष्टाचा जाऊ शकतो, तशी मानसिकता ठेवा. आज संध्याकाळनंतर लक्ष्मीनारायणाचा मनात जप करा, फायदा होईल. कर्क रास, आजचा दिवस आपल्यासाठी चांगलाच आहे. सर्व कामे व्यवस्थित होतील. संध्याकाळनंतर मात्र मातेसंबंधी चिंता सतावू शकते. मन अस्वस्थ होईल. त्याकरता दत्तगुरूंचे नामस्मरण करा, फायदा मिळेल. सिंह रास, आज संध्याकाळनंतर शत्रू प्रबल होणार आहेत हे लक्षात घ्या. आपल्या वागल्या बोलल्यामुळे त्यांना सहाय्य होईल, म्हणजे त्या शत्रूला सहाय्य होईल असं वर्तन ठेवू नका, अन्यथा आपल्याला त्रास होऊ शकतो. या त्रासापासून वाचण्यासाठी आपण मंदिरात जाऊन देवाला जलाभिषेक करा, फायदा होईल. आज राहुकाल विशेष सांभाळा, दुपारी 1:30 ते 3 या कालावधीमध्ये आहे. कन्या रास, आर्थिक आवक उत्तम, हितशत्रू दुर्बल आहेत. नोकरी संदर्भात उत्तम दिवस चांगला जाणार आहे. आज लक्ष्मीनारायणाचा किंवा भगवान विष्णूचा मनात जप करा, फायद्याचे राहील. तुला रास, दिवस चांगला. आज हिशोब व्यवस्थित ठेवा, लिखापडी पूर्ण करून घ्या, व्यवस्थित व्यवसाय चालेल. आज संतती संदर्भात आपल्याला चिंता सतावू शकते. अशा वेळी शनी महाराजांचा मनात जर जप केला तर आपण याच्यातून मुक्त व्हाल. संध्याकाळनंतर मात्र शनी मंदिरात दर्शनाला जा. शक्य झाल्यास कोणाला तरी काळे कपडे अथवा चप्पल, पादत्राणे हे दान करा, व्यवस्थित जाईल दिवस. वृश्चिक रास, आजचा दिवस चांगला. आवक कमी, खर्च जास्त होणार. घरातील वातावरण मात्र बिघडणार आहे. आपल्या वर्तनाने त्यात अजून भर घालू नका. मानसिक त्रागा होणार, चिडचिड होऊ शकते. नोकरी व्यवसाय मात्र उत्तम चालेल. आज घरात महादेवाचा जप करा, राहुकाल जरूर सांभाळा. आज धनुरास, आज उत्तरोत्तर प्रगती होईल, लाभ होतील, खर्च मात्र वाढतील. बंधू भगिनीच्या संदर्भात काही चिंता उत्पन्न होऊ शकतात. मातेसंदर्भात, मुलासंदर्भातही चिंता जाणवेल. आज यापासून मुक्तता होण्यासाठी भगवान विष्णूंचे नामस्मरण करा, आपल्याला फायदा होईल. इति शुभम भवतु. श्रोते हो, आपल्याला माहीतच आहे की आम्ही रोज एक राशीचे साप्ताहिक भविष्य सांगत असतो. ते शॉर्टमध्ये उपलब्ध आहे. यावेळेस आपण त्या संदर्भातील अभिप्रायाचे आम्ही प्रतीक्षेत आहोत. हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.